मित्रांनो, आपण आपल्या आराध्य दैवताची जीवेभावे आरती ओवाळतो आणि त्यानंतर घालीन लोटांगण वंदेन चरण अर्थात धूपारती, धूप पेटवून ती धूपारती करतो आपण. आणि त्यानंतर आपण कसला पाठ करतो, इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह की आपण कुठे राहतोय भारतामध्ये आणि ओकेजन काय आहे. इट्स सीजनल. म्हणजे गणपती असेल तर आपण मोरया मोरया मी बाळ तान्हे किंवा प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया सागरा किंवा सदा सर्वदा योग तुझा घडावा किंवा कोणी देवीचा उत्सव असेल तर देवी अथर्वशीर्ष घेईल किंवा श्रीसूक्ताचं पठण करेल. इट्स सब्जेक्टिव्ह. बट इफ यू गो बाय द स्टँडर्ड, इफ यू गो बाय द बुक, म्हणजे काय, आता घरी आपण हाताने जेवतो, वरण भात भाजी चपाती लोणचं जे का असेल ते एका ताटामध्ये घेऊन आपण त्याचा आस्वाद घेतो. परंतु इफ यू आर इन्व्हायटेड ॲज अ गेस्ट समवेअर ॲट अ व्हेरी फॉर्मल प्लेस फॉर अ डिनर इन अ रेस्टॉरंट, देन विल फॉलो सर्टन सिक्वेन्स, राईट. There will be some appetizer followed by soup, followed by starter, followed by the main course, followed by dessert आणि मुखवास वगैरे वगैरे. तसं इफ यू गो बाय द स्टँडर्ड, आरती नंतर काय म्हणायचं तर मंत्र पुष्पांजली बाय द स्टँडर्ड. ना विच स्टँडर्ड इज दिस? तर मित्रांनो, आपल्या पूजेचं विधिविधान, आपण जे पूजन करतो, मग सत्यनारायणाचं असो, रुद्राचं असो किंवा गणपती गणेशोत्सवामध्ये प्राण प्रतिष्ठापना करण्याकरता आपण जे पूजन करतो ते षोडशोपचार पूजन आहे. त्याच्यामध्ये षोडश उपचार म्हणजे 16 उपचार आहेत आणि त्या 16 उपचारांपैकी एक म्हणजे मंत्रपुष्पांजली. आणि इफ यू गो बाय द सिक्वेन्स, इट कम्स आफ्टर द आरती अँड हेन्स इट फॉर्म्स अ स्टँडर्ड ॲज अ क्लासिक. घरी जेवताना आपण हाताने जेवू, पण तो रेस्टॉरंटमध्ये गेलो, इफ यू वॉन्ट टू डू समथिंग इन स्टाईल, देन वी फॉलो द स्टँडर्ड. तसंच आपल्याला जर स्टाईलमध्ये काम करायचं असेल तर आपण आरतीनंतर मंत्रपुष्पांजली घेतो, राईट. पण घरामध्ये जर कोणी मला सांगितलं की तू काटा चमच्याने जेव, तर आम्ही जेवत नाही. का? कारण ते आमच्या अंगवळणी पडलेलं नाही आहे, राईट. तसंच मंत्रपुष्पांजली ही आमच्या अजून अंगवळणी पडलेली नाही. का? कारण वी डोंट कनेक्ट टू इट. इट्स एलियन टू अस. जसं ते काटा चमच्याने खाणं हे इंग्रजांकडून आलेलं आहे, तसं मंत्रपुष्पांजली ही वैदिक आहे. बघा, त्यातले मंत्र उच्चार ही जी धीर गंभीर स्वराने उच्चार करायचे आहेत आणि त्यातले जे ध्वनी आहेत ते कानावरती पडले की कळतं, अरे हे वेदोक्त आहे, ते वेदांमधून आलेले आहेत आणि संस्कृत भाषेमधले असल्यामुळे वी कांट कनेक्ट टू इट. बट हँग ऑन, जर का आपल्याला त्याचा अर्थ कळाला तर मंत्रपुष्पांजली म्हणताना इफ वी नो व्हॉट वी आर सेईंग अँड इफ वी कुड कनेक्ट टू इट, हाऊ ब्युटिफुल इज दॅट, इजंट इट? म्हणजेच काय होईल तर ती मंत्रपुष्पांजली आमच्या अंगवळणी पडेल, आमच्या परिचयाची होईल आणि ती म्हणताना मला आनंद मिळेल आणि जेणेकरून आय कॅन कनेक्ट टू इट अँड हेन्स द स्टँडर्ड बिकम्स माय रेग्युलर प्रॅक्टिस. हाऊ गुड इज दॅट? आणि याचकरिता आजचा एपिसोडचा सगळा प्रपंच. तर नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मंत्र, पुष्प आणि अंजली. मंत्र श्री गणेशाय नमः, ओम त्र्यंबकम यजामहे, यू नेम इट. मंत्र आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. पुष्पा, झुकेगा नाही साला, तो पुष्पा नव्हे. पुष्पा म्हणजे पुष्प म्हणजे फुलं आणि अंजली आपल्याला तर माहीतच आहे, कुछ कुछ होता है मधली अंजली, नाही का? तर नाही, ती अंजली नव्हे. अंजली म्हणजे ओंजळ. मंत्र पुष्पांची ओंजळ. पुष्पांची ओंजळ का? तर नाही. इवन दो आपण मंत्रपुष्पांजली म्हणत असताना फिजिकली आपण हातामध्ये अक्षता आणि पुष्पाच्या पाकळ्या घेऊन थांबलो जरी, तरी तो त्याचा अर्थ नाही. मंत्ररूपानी जी पुष्प आहेत, म्हणजे मी जे इथे अर्पण करतो आहे बाय चॅन्टिंग इट, मी काय करतो आहे, मी मंत्रपुष्प अर्पण करतो आहे. पण कसं? अंजली हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ती ओंजळ आहे. महत्त्वाचा का? कारण इथे अजून एक त्याचं सिक्रेट दडलेलं आहे. कुठलं सिक्रेट? तर मित्रांनो, स्तोत्र आपण बरीच आहेत. आता मारुती स्तोत्र आपण म्हटलं तर रामदास स्वामी त्याचे कर्ता आहेत आणि मारुती अर्थात हनुमंत त्याचं अधिष्ठान आहे. गणपती अथर्वशीर्ष, गणपती त्याचा आराध्य आहे आणि अथर्वण ऋषी त्याचा कर्ता आहे. रामरक्षा बुधकौशिक ऋषी ही श्री सीता रामचंद्र प्रित्यर्थे अर्थात रामचंद्र त्याच्या आराध्य दैवत आहेत. तसं ह्या मंत्रपुष्पांजलीचा आराध्य कोणी आहे का? तर नाही. कोणी एक त्याचा आराध्य नाही आहे. आणि त्याचा कर्ता कोणी आहे का? तर नाही, त्याचा एक कर्ताही नाही आहे. आणि हे सगळ्याचा अर्थ त्याच्या नावातच अभिप्रेत आहे. मंत्र पुष्प अंजली,
ओंजळ म्हणजे काय मित्रांनो, जर का आपण एखादा फुलाचा हार बनवला तर त्याला करता आहे, सांगता येईल मी हार बनवला, किंवा ती वेणी जी आहे, गजरा जो आहे तो मी बनवला, ती पुष्पाची माळ आहे, राईट. परंतु इथे काय म्हटलेलं आहे, ओंजळ. जर माझ्यासमोर असॉर्टेड फुलांचं एक भांडं ठेवलेलं आहे, एक तबक ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये गुलाब, जाई, जुई, मोगरा, चाफा सगळ्या प्रकारची फुलं आहेत, त्याच्यामध्ये मी माझी ओंजळ घातली, त्याच्यानंतर जी काही माझ्या हातात 2-4 फुलं येतील ती ओंजळ आहे, ती वेगवेगळी असणार आहेत, ती असॉर्टेड आहेत. त्याच्यामुळे त्याला कोणी करता आहे का, तर नाही, त्याचं कोणीही करता नाही, कारण ती सगळी वेगवेगळी आहेत. आणि तोच अर्थ इथे मंत्र पुष्पांजलीमध्ये अभिप्रेत आहे, कारण मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण 4 मंत्र आहेत किंवा 4 श्लोक आहेत. तर म्हणताना वाटते मोठी, पण आहेत 4 श्लोक. आणि जरी ते वेदोक्त असले, वेदांमधून आलेले असले, तरी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. ते एकसंध नाहीत. ती एक वेणी नाही की ज्याच्यामधून एक आयडिया कन्वे होते, तो गजरा नाही किंवा हारही नाही, तर ती ओंजळ आहे, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज ज्या आहेत त्या कन्वे केलेल्या आहेत, आणि म्हणून त्याला अंजली म्हटलेलं आहे. आणि बिकॉज ही मंत्ररूपाची अंजली आहे, परमेश्वराला आपण काय अर्पण करतो, पुष्प अर्पण करतो. मंत्र पुष्प या ठिकाणी ओंजळीच्या स्वरूपात ती ओंजळ आपण त्याला अर्पण करतो आहोत मित्रांनो. तर ह्या मंत्र पुष्पांजली या शब्दाचा अर्थ आहे. आणि एकदा का हा अर्थ आपल्याला कळाला तर आता आपण खरोखर त्या मंत्र पुष्पांजलीच्या शब्दशः अर्थाला सुरुवात करूया. लेट्स बिगिन. तर या मंत्र पुष्पांजलीमध्ये 4 श्लोक आहेत, 4 मंत्र पुष्प आहेत, आणि 4चं अधिष्ठान वेगवेगळं आहे. फर्स्ट श्लोक त्याचं अधिष्ठान आहे यज्ञ. फर्स्ट श्लोक टॉक्स अबाउट यज्ञ, आणि यज्ञाचा महिमा वर्णन केलेला आहे, यज्ञाचं महिमा मंडन केलेलं आहे. फर्स्ट श्लोक हॉवर्स अराउंड यज्ञ, देव आणि साध्या. कीप दॅट इन माइंड, वी गोना डिस्कस दॅट. श्लोक नंबर 2 त्याचं आराध्य आहे, त्याच्यामध्ये वंदन केलेलं आहे, स्तुती केलेली आहे, नमन केलेलं आहे. कोणाचं? कुबेराचं. श्लोक नंबर 3 हा अत्यंत सुंदर श्लोक आहे मित्रांनो, आणि हा आजच्या काळामधला सगळ्यात रिलिव्हंट आहे, कारण इकडे एका सार्वभौम राज्याची कल्पना मांडलेली आहे या 3ऱ्या श्लोकामध्ये. आणि 4था जो श्लोक आहे त्याच्यामध्ये या सार्वभौम राज्याचा जो अधिपती आहे त्याची आणि त्या राज्याची अशी एकत्रितपणे स्तुतिगान केलेलं आहे, अभिगीत गायलेलं आहे. मी थोडक्यात त्याचा सिनॉप्सिस आपल्याला दिला. आता आपण एकेका श्लोकाचा अर्थ बोध करूया. ओम यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन ते ह नाक महिमानः सचंत यत्र पूर्वेः साध्याः संति देवाः. बघा, यज्ञ, देव आणि साध्या. आता सगळ्यात पहिल्यांदा साध्या म्हणजे काय, तर इथे आपण गॉड्स म्हणूया. साध्या म्हणजे गॉड, सॉरी गॉड्स नव्हे, साध्या म्हणजे गॉड, आणि देव म्हणजे गॉड्स किंवा डेमी गॉड्स असं आपण म्हणूया, म्हणजे तुम्हाला ते कळायला सोपं जाईल. थोडक्यात देव म्हणजे काय, इंद्रादी 33 देव जे आहेत, इंद्र, अग्नी, वायू, वरुण, हे सगळे इंद्रादी देव. आणि साध्या म्हणजे आपण म्हणूया प्रजापती ब्रह्मा किंवा परमशिव किंवा महाविष्णू. ओके, राईट, वी गॉट द डिस्टिंग्विश बिटवीन साध्या आणि देवा. कारण डिक्शनरीमध्ये बघितलं तर साध्या म्हणजे तुम्हाला देवच असा त्याला पर्यायी शब्द सापडेल, बट दिस इज द डिस्टिंग्विश. आता अर्थाकडे जाऊया. ओम यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः, देवांनी सगळ्यात प्रथमतः यज्ञ केलेले आहेत. आता इथे यज्ञ, अत्री ऋषींनी ही यज्ञाची संस्था, ही संस्था इंट्रोड्यूस केली, आणि या यज्ञाच्या द्वारे काय काय होऊ शकतं याचं वर्णन करणारा हा श्लोक आहे. ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे देव आहेत, इंद्रादी जे 33 देव आहेत, त्यांनी या यज्ञाच्या सहाय्याने यजन करून, म्हणजे यज्ञाद्वारे आपण जी आराधना करतो त्याला यजन असं म्हणतात. कोणाचं? यज्ञीय देव. कोण? साध्या. आता इफ वी गो बाय द लॉजिक, बॅक देन वेन द सृष्टी वॉज न्यूली फॉर्म, त्यांनी प्रजापती ब्रह्माचंच तिकडे यज्ञ केला असावा, त्याचं यजन केलं असावं असं धरून चालूया. आणि ते यज्ञ केल्यानंतर त्यांनी काय साध्य केलं ह्या देवांनी? तर नाकम, स्वर्ग. मित्रांनो, नाक म्हणजे दुःखरहित स्वर्ग जो आहे, जिकडे सुखच सुख आहे, अशा त्या स्वर्गामध्ये स्थान मिळवलं, ज्या स्वर्गामध्ये पूर्वी हे साध्या राहत होते. इंद्रादी 33 देव यांना त्याचा ॲक्सेस नव्हता, दे डिड नॉट हॅड विजा. ह्या यज्ञाद्वारे त्या साध्यांचं यजन केल्यानंतर इंद्रादी देवांना
त्या स्वर्गाचा, त्या वैकुंठाचा, ते हनाकम त्याचा विजा मिळालेला आहे, त्याची द्वार स्वर्गाचं, म्हणजे नाटक होतं आपल्याकडे बिघडले स्वर्गाचे दार, तर इथे म्हणायला लागेल उघडले स्वर्गाचे दार. कशामुळे? यज्ञामुळे. तर अशा प्रकारे इथे देवांचा सुद्धा महिमा आहे आणि इनडायरेक्टली यज्ञाचा महिमा आहे. कारण जेव्हा यज्ञ इंट्रोड्यूस केले त्याच्यानंतर दिस वॉज फर्स्टली प्रॅक्टिस्ड बाय दिस देव आणि त्याचं फलश्रुती म्हणून त्यांना स्वर्गाचा ॲक्सेस मिळालेला होता. आय होप द फर्स्ट मंत्र इज एक्सप्लेन्ड. ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे. आता इथे 3 उपाधी लावलेल्या आहेत. तो कोण आहे ते आपण हळूहळू उलगडत जाऊया. ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयम. कोणाला? वैश्रवणाय कुर्महे. मी वैश्रवणाला वंदन करतो, प्रसह्य साहीला वंदन करतो आणि राजाधिराज म्हणजे असा जो कोणी आहे ज्याला मी आता वंदन करतो आहे तो एक तर राजाधिराज आहे. प्रसह्य साही म्हणजे ज्याला युद्धामध्ये सत्वर विजय मिळतो असा. आणि तिसरा वैश्रवण म्हणजे काय? विश्रवाचा मुलगा, विश्रवा ऋषींचा मुलगा. आता विश्रवा हा पुलस्त्य ऋषींचा मुलगा, जे 1 ऑफ द 10 प्रजापतीज, आणि या विश्रवा ऋषींचा पुत्र आहे हा जो कोणी आहे तो वैश्रवण ज्याला मी वंदन करतो आहे तो. आता ॲक्च्युली फन फॅक्ट, विश्रवा ऋषीचे अनेक पुत्र आहेत. त्यांची एक पत्नी कैकसी ही राक्षस वंशामधली होती आणि त्या पत्नीपासून त्यांना 3 पुत्र आणि 1 पुत्री झाली. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यातला सगळ्यात मोठा बंधू कोण? रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि विभीषण ही ती 4 भावंड. आणि या विश्रव ऋषींची दुसरी एक पत्नी आहे इलाविडा किंवा इडाविडा असं तिचं नाव आहे. आणि त्या पत्नीपासून त्यांना हा पुत्र झाला ज्याचं वर्णन आपण करतो आहोत. म्हणून तो वैश्रवण कोण? पुढे बघूया. समे कामान काम कामा यमह्यम कामेश्वरो वैश्रवणो ददातु. वैश्रवणो ददातु. परत आला वैश्रवण. वैश्रवणाकडे मागितलं आहे काहीतरी, तू मला दे, ददातु. काय दे? समे कामान काम कामाय मह्यम. मह्यम मी कसा आहे? काम म्हणजे मी जो आहे मनुष्य तो सदैव कामनांनी व्याप्तच आहे. म्हणजे इच्छा. कामना म्हणजे काय? इच्छा. माझ्याकडे असंख्य इच्छा आहेत आणि त्या असंख्य आहेत, एंडलेस आहेत. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी होते. अरे नोकरीमध्ये मला ही जॉब मिळू दे, मला प्रमोशन मिळू दे. ते मिळालं नाही की असं वाटतं आता त्याच्या पुढचं मिळालं पाहिजे. अरे माझी गाडी होऊ दे, वा वा वा. गाडी झाली की वाटतं अरे आता आणखी ती छान गाडी झाली पाहिजे. सो माणसाच्या कामना ज्या आहेत त्या एंडलेस आहेत. आणि अशा एंडलेस कामना पूर्ण करण्याची ताकद कोणाकडे आहे? कामेश्वरो वै श्रवणो ददातु. राईट? त्याला काय म्हटलेलं आहे? कामेश्वर. कारण माझ्या असंख्य कामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्याची, सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण करण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे तो कामेश्वर. म्हणजे आता काय लक्षात आलं आपल्याला? एक तर राजाधिराज आहे, प्रसह्य साई आहे, वैश्रवण आहे आणि कामेश्वर आहे. अरे भाई तू है कोण? तर ह्या मंत्राच्या, या श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हटलेलं आहे कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. हे महाराज वैश्रवण कुबेराला मी नमन करतो. राईट? विश्रवा आणि इलाविडा किंवा इडाविडा यांचा पुत्र कोण? कुबेर. कुबेर कोण आहे? कुबेर यक्षराज आहे, म्हणून तो राजाधिराज. राईट? अजून काय आहे? कुबेर. कुबेर हा देवांचा खजिनदार आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, त्याच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि म्हणून त्याला कामेश्वर म्हटलेलं आहे. तर असा मित्रांनो हा परिपूर्ण मंत्र आहे श्लोक रूपातला कुबेराचा. आणि दिवाळीमध्ये आपल्यापैकी काही जण जर का कुबेराचंही पूजन करत असतील आणि इफ यू वंडर हाऊ टू बेस्ट सर्व और व्हॉट टू बेस्ट ऑफर टू कुबेर, तर हा श्लोक किंवा हा मंत्र आपण तिकडे कुबेराला नक्कीच अर्पण करू शकतो. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. तिसरा श्लोक, ॲज आय सेड, इथे एका राज्याचं वर्णन केलेलं आहे. ओम स्वस्ती. सगळ्यात पहिल्यांदाच सांगून टाकलेलं आहे काय? कल्याणकारी, महनमंगल असं. काय? साम्राज्यम, भोज्यम, स्वराज्यम, वैराज्यम, पारमेष्ठ्यम राज्यम.
5 प्रकारचे राज्य आहेत, राज्याचे प्रकार सांगितलेले आहेत. ह्याला मी प्रकार नाही म्हणणार, ह्याला मी हायरार्की म्हणेन. एका पाठोपाठ एक चढत्या क्रमाने ते सगळे लावलेले आहेत. कसं तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? साम्राज्यम. साम्राज्य म्हणजे काय? राज्य नव्हे, साम्राज्य म्हणजे काय? विशाल राज्य ज्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत असा. स्टार नव्हे, सुपरस्टार. साम्राज्यम. भोज्यम म्हणजे असं साम्राज्य नुसतं आपलं वाढलेलं आहे आणि सगळा दुष्काळ आहे असं राज्य का? असं मोठं राज्य पाहिजे का मला? नाही. भोज्य म्हणजे काय? जिकडे सगळ्या प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण मिळतं आहे. जे नोकरीचे इच्छुक आहेत त्यांना मुबलक प्रमाणात नोकरी उपलब्ध आहे. जे आजारी आहेत त्यांना योग्य प्रमाणात मेडिकल सेवा उपलब्ध आहे, शुद्ध पाणी उपलब्ध आहे, वीज उपलब्ध आहे. असं राज्य की जिकडे सगळ्या भौतिक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे ते भोज्य. मग पुढे काय येतं बघा. काय पहिलं झालं? साम्राज्यम, मग भोज्यम, मग स्वराज्यम. म्हणजेच काय? हे लोकशाही पद्धतीने चाललेलं राज्य असावं. स्वराज्यम म्हणजेच काय? जे काही राज्य त्याचं जे काही सरकार आहे किंवा हुएवर इज रुलिंग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असावेत अशा प्रकारचं हे राज्य आहे. स्वराज्यम. नेक्स्ट स्टेप वैराज्यम. आता बघा हायरार्कीमध्ये कसं आहे? आता सगळ्या माझ्या भौतिक गरजा पूर्ण होत आहेत. लोकशाही पद्धतीचं राज्य आहे म्हणजे प्रत्येक समाजातला शेवटचा घटक जो आहे त्याच्या इंटरेस्टचं सदैव भान त्या राज्याला आहे. आणि म्हणूनच मग काय होतं? एक दुसऱ्याचं ओरबाडावंसं कोणाला वाटत नाही आणि म्हणून हळूहळू वैराग्याची वृत्ती सगळ्यांच्या ठाई येते. कारण दुसऱ्याचं कोणाला ओरबाडायचं नाही आहे, कारण प्रत्येकाला स्वतःच्या मालकी हक्काचं योग्य पद्धतीने मिळत आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याचं मला ओरबाडावं लागत नाही. म्हणून याला म्हटलेलं आहे वैराज्यम. आणि लास्ट स्टेप पारमेष्ठ्यम राज्यम. जेव्हा ह्या राज्यामधल्या प्रजेकडे वैराग्य आलेलं आहे तेव्हा मग काय होतं? ती प्रजा जी आहे त्याचं नित्य वर्तन जे आहे ते सत्य प्रेम आनंदाला धरून होतं, परमेश्वरी नियमांप्रमाणे होतं ऑलरेडी. कारण मग मी कोणाचा मोह करणार नाही, मी कोणाचा लोभ धरणार नाही, मद करणार नाही, मत्सर करणार नाही जर मला माझ्या न्याय्य हक्काचं मिळायला लागलं तर. म्हणजेच काय? मग ते राज्य जे आहे ते परमेश्वरी नियमांनी चालायला लागतं आणि मग त्या राज्याला परमेश्वराचं अधिष्ठान प्राप्त होतं आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे पारमेष्ठ्यम राज्यम. तर अशा ह्या 5 प्रकारे हायरार्की आहेत. पुढे काय म्हणतात? महाराजमाधिपत्यमयम. अधिपत्य कोणाचं? महाराज. हे राज्य तुम्ही म्हणाल आय एम सेल्फ कॉन्ट्राडिक्टिंग. इथे स्वराज्य पण म्हटलेलं आहे आणि महाराज किंवा एकाच्या अधिपत्याखाली आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर खरं आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण असं उदाहरण घेऊया. आपले नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत पण ते काय म्हणतात स्वतःला? मी प्रधान सेवक आहे. तर इकडे अशा त्या राजाची कल्पना केलेली आहे, अधिराजा, की जो स्वतःला प्रधान सेवक म्हणतो आहे आणि सत्तेचा उपभोग नव्हे तर लोकांची सेवा करण्याकरता मी महाराजा झालेलो आहे असा भाव असलेला तो महाराजा. समंतपर्यायी स्यात् सार्वभौम सार्वायुष आंतादात परार्धात. आता हे राज्य कसं आहे? तर हे राज्य क्षितिजापर्यंत त्याच्या सीमा ज्या आहेत त्या रुंदावलेल्या आहेत, त्या विस्तारलेल्या आहेत. हे राज्य कसं आहे? हे राज्य दीर्घायुषी आहे. हे राज्य कसं आहे? तर हे राज्य या सृष्टीच्या अंतापर्यंत, जब तक सूरज चांद रहेगा, सृष्टीच्या अंतापर्यंत हे राज्य जे आहे ते सुरक्षित राहणार आहे, त्याचं रक्षण होणार आहे, हे दीर्घायुषी होणार आहे. आणि काय? पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळीती. ह्या पृथ्वीवरती हे राज्य कुठपर्यंत फैलावलेलं आहे? जोपर्यंत समुद्र आहे तोपर्यंत ह्या राज्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. म्हणजेच काय? म्हणजेच दी एंटायर लँड ऑन दिस अर्थ. कारण समुद्रापर्यंत जर कक्षा रुंदावलेल्या आहेत तर जेवढी लँड उपलब्ध आहे ती सगळी इट्स अप टू द सी, राईट? म्हणजेच काय कल्पना केलेली आहे? पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळीती.
हे संपूर्ण पृथ्वी लोकावरती एक छत्र अंमल असो, एकच राज्य असो, हे सगळं पृथ्वी लोकामध्ये म्हणजेच काय संपूर्ण मानव जातीचं एक राज्य असावं, ते राज्य सार्वभौम असावं, भोज्य असावं आणि एका राजाच्या अधिपत्याखाली असावं की जो राजा प्रधान सेवक असावा. मग अशा राजाचं आणि त्या राज्याचं स्तुतिगीत गाण्याकरता चौथा श्लोक आहे. तदप्येष श्लोकोभिगीतो, त्या राज्याची आणि त्या राजाची स्तुती करण्याकरता, अभिगीत म्हणजे स्तुती करण्याकरता हा श्लोक आहे आणि त्या राजाचं वर्णन केलेलं आहे. इफ वी आर वंडरिंग असा कोण बाबा राजा आहे की जो अनभिषिक्त सम्राट आहे, तर तो कोण आहे? मरुतः परिवेष्टारो मरुतस्या, मरुतगण. आता मरुतगण म्हणजे काय, तर आपण असं म्हणूया की या सृष्टीचे ड्रायव्हिंग फोर्सेस. मित्रांनो, आपण कम्प्युटरमध्ये जेव्हा एखादा सॉफ्टवेअर वापरतो, आता मोबाईलमध्ये आपण ॲप्स वापरतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असे कितीतरी बॅकग्राऊंडमध्ये ॲप्स असतात की जे त्या प्रोग्राममध्ये, म्हणजे जो काही अँड्रॉइड असेल किंवा ॲपल माझा आयफोन असेल, त्याची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात ते सगळे वेगवेगळे ड्रायव्हर्स. तर हे जे ड्रायव्हर्स आहेत ना, ते मरुत, ह्या सृष्टीचे जे ड्रायव्हर्स आहेत, ड्रायव्हिंग फोर्सेस, त्यांना मरुत असं म्हटलेलं आहे. बघा ना, मरुत म्हणजे काय? मारुती काय आहे? मारुतीला, हनुमानाला मारुती नाव काय आहे? कारण तो मरुत त्याचा पुत्र, म्हणून तो मारुती. मरुत म्हणजे काय? वारा, वेगवान, गतिशीलता. म्हणून हे ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत. असे किती आहेत? 50 आहेत मरुतगण. आणि ह्या मरुतगणांनी तो वेष्टित आहे, म्हणजे तो वेढलेला आहे, म्हणजे त्याच्या आजूबाजूलाच आहेत. म्हणजे हे सृष्टीला जे ड्राईव्ह करता आहेत, दोज आर अराउंड धिस फेलो. हा जो राजा आहे त्याच्या, मग तो कोण राजा आहे? मरुत राजा. आता इथे थोडं कन्फ्युजन होईल कारण नावं दोघांची सेम आहेत, पण हे वेगवेगळे आहेत. मरुत गण वेगळे आणि हा मरुत वेगळा. मग हा मरुत कोण? आवीक्षितस्य कामप्रे. आवीक्षितस्य, जसा मगाशी विश्रवाचा पुत्र वैश्रवण, तसं इथे आवीक्षित म्हणजे काय? अवीक्षिताचा पुत्र, अवीक्षित राजा आणि त्याचा पुत्र मरुत. म्हणजेच इथे त्याचा अर्थबोध होतो आवीक्षित मरुत. आणि कामप्रिय सुद्धा त्याचंच एक नाव. तर जो मगासचा सार्वभौम सम्राट कोण? तर मरुत. मरुत वॉज वन ऑफ द पायोनियर ऑफ सम्राट, की ज्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने राज्यकारभार केलं. आणि म्हणून इथे कल्पना केलेली आहे की आमचं जे राज्य आहे ते राज्य कोणाच्या अधिपत्याखाली असावं? तर तो सम्राट मरुताच्या अधिपत्याखाली असावं. कारण वसनगृहे कोण? विश्वे देवा हा सभासद इति. त्याचं जे गृह आहे, जे घर आहे, त्याच्यामध्ये वसन करून कोण राहत आहे? विश्वेदेव. प्रत्यक्ष विश्वेदेव ज्याच्या घरी निवास करता आहेत किंवा ज्याच्या सभेचे ते सभासद आहेत, तो माझ्या राज्याचा अधिपती असो किंवा त्या अधिपत्याखाली असलेल्या राज्याचं कल्याण होवो. ओम स्वस्तिः. किंवा असं म्हणता येईल की जो हा मरुत राजा आहे आणि त्याचं जे असं सार्वभौम राज्य आहे, त्या मरुत राजाच्या सभेचं मला सभासदत्व मिळू दे, किंवा मी सभासद इति, किंवा मी त्याचा सभासद आहे, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि इथे वी कन्क्लूड ऑल द 4 श्लोकाज. पहिल्या श्लोकामध्ये यज्ञ आणि देव यांची महती सांगितलेली आहे, दुसऱ्यामध्ये कुबेर, तिसऱ्यामध्ये राज्याची कल्पना मांडलेली आहे आणि चौथ्यामध्ये त्या महाराजाचं वर्णन केलेलं आहे, अर्थात तो मरुत. आता मित्रांनो, इथे जर आपण नीट पाहिलं तर मला मंत्रपुष्पांजलीचं ह्या काळाच्या परिमाणामध्ये आजच्या गतीला खूप महत्त्व वाटतं. कारण आज तुमच्या माझ्याकडे खूप वेळ आहे, खूप साधनं उपलब्ध आहेत, आपण खूप डिस्ट्रक्शन करू शकतो. जर का आपण डिवाइड होत गेलो, आपण जर लाईन मारत गेलो तर आपण डिवाइड होत जाणार आहे. मग ते धर्माच्या असतील, राष्ट्राच्या असतील, रेसच्या असतील, वर्णाच्या असतील. आपण जर एकमेकांपासून दूर होत गेलो तर आपल्याकडे आज खूप मास डिस्ट्रक्शनची साधनं उपलब्ध आहेत. अण्वस्त्रांनी सुसज्ज सगळे देश आहेत. एकट्या अमेरिकेने जपानवर तो अणुबॉम्ब टाकल्यानंतर काय झालं मित्रांनो? काय त्या जपानची अवस्था झाली, राईट? म्हणजेच काय, आजच्या जगामध्ये सगळी सुखसाधनं उपलब्ध असताना सुद्धा मला जर का
एक कल्याणकारी आयुष्य जगायचं असेल तर मला काय हवंय? मला एक असं राज्य हवंय की जे सार्वभौम आहे आणि संपूर्ण पृथ्वीवरती एकच एक राज्य आहे. म्हणजेच काय? म्हणजेच आपण रुजू करत असलेली, आपण म्हणजे भारतवर्ष रुजू करत असलेली वसुधैव कुटुंबकमची कल्पना. नुकत्याच झालेल्या G20 मध्ये आपली टॅगलाईन काय होती? वसुधैव कुटुंबकम. कारण एकटा भारतच आहे मित्रांनो ज्यांनी ही आयडिया पुढे मांडलेली आहे की आपण सगळे एक आहोत, हे विश्वची माझे घर. आणि हीच आयडिया ह्या मंत्रपुष्पांजलीमधून प्रमोट केलेली आहे. आणि हीच आयडिया आपले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते संपूर्ण मानव जातीसाठी मागितलेलं आहे. आणि जर मला विचाराल तर माझ्यासाठी पसायदान जे आहे ते कांकणभर श्रेष्ठच आहे. ह्या मंत्रपुष्पांजलीपेक्षा श्रेष्ठ ॲज इन त्यातने जी कल्पना कन्वे केलेली आहे त्या हिशोबाने. आणि मित्रांनो, इथे आपल्या लक्षात येईल की इथे नुसती जेव्हा मी प्रार्थना करतो तेव्हा मी संकल्प पण करत आहे की मला अशा राज्याचा सभासद व्हायचं आहे. आणि प्रार्थना करत आहे की असं राज्य येवो की संपूर्ण मानवजातीचं ते एक राज्य असो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण होवो. तो कुबेर जो आहे तो माझ्या सगळ्या कामना पूर्ण करो आणि यज्ञाद्वारे मी माझी स्वतःची प्रगती करो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी एपिसोड कन्क्लूड करत आहे. पुढच्या वेळेस जेव्हा आपण मंत्रपुष्पांजलीचा उच्चार करू, जेव्हा ती गाऊ धीर गंभीर स्वरामध्ये, वैदिक आहे त्याच्यामुळे त्याचे उच्चार जसे हवेत तसेच झाले पाहिजेत आणि त्याच्यातनं व्हायब्रेशन्स निर्माण होणार आहेत. प्लस जेव्हा त्याला माझ्या विचारांची जोड लागेल तेव्हा ते अनेक पटींनी त्याचे इफेक्ट्स वाढणार आहेत. आणि जेव्हा मी ग्रुपमध्ये म्हणतो तेव्हा तर अनंत पटींनी वाढणार आहेत. तर अशा प्रकारे आपण त्या वसुधैव कुटुंबकमची कल्पना करूया आणि बस आपल्या सगळ्यांचं कल्याण हो. ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांतिः शांतिः सुशांतिः.